In the block diagram of simple rectifier circuit, for variable AC voltage, constant DC voltage obtain, output DC असतं. The correct order of operation. तस पहिल्यांदा काय असतं? तस पहिल्यांदा इनपुट ऍज अ एसी. एसी नंतर पहिल्यांदा येतोय ट्रान्सफॉर्मर. ओके, ट्रान्सफॉर्मर नंतर मी तुम्हाला सर्किट डायग्राम ड्रॉ करून दाखवतो. ड्रॉ करण्याचा वेळ जातोय. आपण सर्किट डायग्राम डिस्कस करूया डायरेक्टली. बोर्ड हा रेक्टिफायर आहे. हा तर रेक्टिफायर मध्ये बघा, या रेक्टिफायर मध्ये पहिला आहे ट्रान्सफॉर्मर. मी इनपुट दिलं बाय ट्रान्सफॉर्मर. इज इट राईट? त्यानंतर सेकंड सिक्वेन्स आहे डायोड. डायोड आयदर हाफ वेव्ह किंवा फुल वेव्ह. इथं आपण फुल वेव्हची डायग्राम ड्रॉ केली. अंडरस्टूड? म्हणजे काय झालं यामध्ये, ह्या डायोड मुळे रेक्टिफायर झालं. एसीचं डीसी झालं काय, कम्प्लीट नाही. हा, डायरेक्शन एकच आहे, पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे बघा, फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकल म्हणजे डायरेक्शन एकच आहे. बट अजून सुद्धा त्यामध्ये काही अल्टरनेटिंग आहे असं. इट इज लाईक दिस. ह्याचा अर्थ काय, एसी. ह्याला एसी कंपाऊंड म्हणायचं. म्हणजे त्या डीसी मध्ये डायरेक्शन एकच आहे, क्लॉकवाईज. बट अजून सुद्धा थोडं एसी यायला मला काय म्हणायचं असतं, एनी वन ऑफ यू, रिपल म्हणतात त्याला, रिपल प्रेझेंट. मग हे एसी कसं काढायचं, बाय फिल्टर. आपण कुठला फिल्टर यूज केला, कपॅसिटर फिल्टर यूज करतात. म्हणजे कपॅसिटर कनेक्टेड इन पॅरलल, आणि त्यातून जे व्होल्टेज मिळतंय ते अजून प्युअर डीसी नाही. मग प्युअर डीसी साठी आपल्याला व्होल्टेज रेग्युलेटर लागतोय. म्हणजे ऑर्डर कशी आहे, ट्रान्सफॉर्मर, रेक्टिफायर, फिल्टर अँड व्होल्टेज रेग्युलेटर. म्हणजे ऑप्शन कुठले येईल सांगा आता. आपला एमसीक्यू झाले प्रॉब्लेम्स. कुठला ऑप्शन येईल सांगा. पहिल्यांदा ट्रान्सफॉर्मर, ह्यामध्ये ट्रान्सफॉर्मर नाहीच आहे. त्यानंतर येणार रेक्टिफायर, रेक्टिफायर नंतर फिल्टर, फिल्टर नंतर व्होल्टेज रेग्युलेटर. कुठलं ऑप्शन, सी इज ऑप्शन. इज इट क्लिअर? गेटिंग एव्हरीवन? सो C3 आन्सर सी. ठीक आहे, गॉट इट?